अच्छा. आणि त्यावेळी मुळामध्ये पामिस्ट्री हा विषय प्रेझेन्समध्ये असतो आणि ॲस्ट्रॉलॉजी हा स्नॅप ऑफ द स्काय असतो. मागच्या वेळी आपण बोलताना मल्टिपल सिस्टीम हा एक विषय काढला होता की ज्योतिषामध्ये अनेक पद्धती आहेत. डेस्टिनी मॅनेजमेंट हा विषय आपण मुख्यतः यशासाठी वापरतो. यश, पैसा, प्रसिद्धी. 21व्या शतकात नातीगोतीपेक्षा पैसा, पद, प्रतिष्ठा. डेस्टिनी ऑपरेट्स थ्रू माइंड. याचा नेमका अर्थ काय? जेव्हा विद्यार्थ्याचे पाय गुरुच्या बुटाच्या बाहेर जातात तेव्हा गुरुनी हा माझा विद्यार्थी आहे हे सांगण्याचा उद्दामपणा करू नये. की हात माझा फिरत असतो. तर त्यामुळे अनेक ज्योतिष तज्ज्ञांनी मला त्यांचे निष्कर्ष काढून लिहून पाठवलेत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं ज्योतिषप्रेमींचं आपल्या पॉडकास्टिंगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. खरं तर श्री सुनील पुरोहित सर डेस्टिनी मॅनेज करता येते ही कन्सेप्ट घेऊन आपल्याला यापूर्वी 1 महिन्यापूर्वी भेटले होते. भाग्याचं व्यवस्थापन करता येतं ही अत्यंत आगळीवेगळी कन्सेप्ट त्यांनी दिली आणि त्या कन्सेप्टला अनुसरून सर्व ज्योतिषप्रेमींना कन्सेप्ट आवडलीच. मात्र अभ्यासकांना एक अभ्यासाची वेगळी दिशा मिळाली. ही दिशा खूप महत्त्वाची असते. जे थॉट प्रोसेस हा शब्द आपण त्याला वापरू शकतो. त्यानंतर चॅनलवर तुमचे सातत्याने मेसेजेस सुरू होते, व्हॉट्सअपला सुरू होते, काही मेल आले आणि एक मोठ्या प्रमाणावर मागणी होती की पुरोहित सरांना पुन्हा एकदा आमंत्रित करा. मग आम्ही देखील विनंती केली आणि आज पुरोहित सर आपल्यासोबत आहेत. तर तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. श्री सुनील पुरोहित अभिजित प्रतिष्ठान मुंबई याचे ते सर्व आहेत. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेत, अनेक ज्योतिषी घडवलेत आणि त्यामुळे एक वेगळी विचारधारा महाराष्ट्रात रुजली. इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला एक स्वतंत्र परंपरा आहे, विचार करण्याची स्वतंत्र विचारसरणी आहे आणि म्हणून महाराष्ट्रात टिकणं हे मुळातच कठीण आहे. महाराष्ट्रीयन व्यक्ती ही मुळातच जागरूक आहे. या सगळ्यांसमोर एक वेगळा विचार त्यांनी वेगळ्या थाटणीने मांडला तो आपण सगळ्यांनी ऐकलाच आणि म्हणून आज पुन्हा एकदा पॉडकास्टिंगची मागणी तुमची झाली आणि आपण नेहमीच तुमच्या मागणीला महत्त्व देतो. विशेषतः विद्यार्थी वर्गांकडून अनेक प्रश्न होते. मी ते प्रश्न रीतसर लिहून काढले आणि आज आपण ते सर्व प्रश्न सरांना विचारणार आहोत. सर, परीक्षेसाठी तयार आहात? नेहमीच. बरं. मागच्या वेळी आपण बोलताना मल्टिपल सिस्टीम हा एक विषय काढला होता की ज्योतिषामध्ये अनेक पद्धती आहेत. मग मल्टिपल सिस्टीम आपण वापरतो, परंतु ती वापरत असताना पामिस्ट्री आणि ॲस्ट्रॉलॉजी यांच्यात काही मतभिन्नता होते का? बऱ्याच वेळा होते. अच्छा. आणि त्यावेळी मुळामध्ये पामिस्ट्री हा विषय प्रेझेन्समध्ये असतो आणि ॲस्ट्रॉलॉजी हा स्नॅप ऑफ द स्काय असतो. म्हणजे एकदाच केलेलं ते निरीक्षण केलेलं असतं आणि त्या निरीक्षणावरती आधारित ॲस्ट्रॉलॉजीचं जजमेंट असतं. व्हेरज पामिस्ट्री हा आजच्या दिवसाचा अनुभव असतो आणि त्यामुळे पामिस्ट्री ही जनरली कन्फर्मेशनसाठी वापरायची असते. ह्या दोन्ही पद्धतीत त्यांचा एकमेकांशी खूप चांगलं नातं आहे. उदाहरणार्थ, एखाद्याच्या कुंडलीत बुध बिघडलेला असेल तर बुध बिघडल्यामुळे नक्की काय झालंय हे जर तुम्हाला तपासून पाहायचं असेल तर त्याचा हात बघावा. अरे वा. अगदी थोडक्यात सांगायचं तर आपली करंगळी ही बुधाला निर्देशित करते. बरं. जर एखाद्या माणसाचा बुध कुंडलीत बिघडला असेल तर त्याचं पहिलं पेर तपासून बघावं. ते जर जास्त भरलेलं, गच्च, लांब, मोठं असेल तर त्याला जास्त बोलायला आवडतं. दुसरं पेर जर त्याचं लहान असेल प्रमाणापेक्षा तर त्याला व्यवहार चातुर्य ज्याला म्हणतात ते कमी असतं. म्हणजे त्याला आम्ही प्राइसिंग म्हणतो. म्हणजे काळकाम वेगाचं गणित त्याचं चुकत असतं. आणि तिसरं पेर हे साधारणतः तुमच्या आर्थिक स्थितीशी किंवा बिहेवियर पॅटर्नशी निगडीत असतं. ह्या तिनापैकी कोणतं पेर नक्की बिघडलंय यावरून तुम्ही ठरवू शकता की त्याचा बुध बिघडलाय म्हणजे कसा बिघडलाय. ग्रेट. म्हणजे आपण ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करताना बुध राहू युती आहे का, अस्त आहे का, वक्री आहे का, कोणत्या राशीत आहे, कोणाच्या मित्रासोबत, मित्राच्या राशीत
नववंशातली स्थिती हे सर्व बघत असतो. परंतु त्यापेक्षा हे सोपं सुटसुटीत आहे. आणि पॉमेस्ट्रीच्या क्लासमध्ये मागे एकदा तुम्ही बोलताना बोलला होतात की पहिल्या दिवशी स्टुडंट येतो ना, तो असा हात करून दाखवतो की सर माझी बोटं बघा. मग 8 दिवस झाले ना की तो हळूहळू असा हात खाली घेतो आणि मग नंतर मुठी बंद ठेवतो. तर ते नेमकं अनुभव सांगाल का? हो, नक्कीच. बऱ्याच वेळा जे विद्यार्थी असतात तेव्हा त्यांना असं वाटत असतं की आपल्या हातावरून काहीच कळणार नाही. पण हळूहळू त्यांच्या हातावरून अशा काही गोष्टी सगळ्यांना कळायला लागतात की मग त्यांना असं वाटायला लागतं की हात दाखवण्यापेक्षा न दाखवलेला बरा. हात दाखवून अवलक्षण हे डेस्टिनी मॅनेजमेंटमध्ये जास्त सहज शक्य आहे. कारण आम्ही डेस्टिनी मॅनेजमेंटमध्ये डिस्टन्स पामिस्ट्री म्हणजे एका विशिष्ट अंतरावरून सुद्धा हाताचं रीडिंग करता येतं असा विचार मांडत असतो. होय, हा अनुभव मला आलेला आहे. काही ज्योतिषतज्ञ म्हणजे मला एक यूट्यूबवर बोलताना सवय आहे छानपैकी हात माझा फिरत असतो. तर त्यामुळे अनेक ज्योतिषतज्ञांनी मला त्यांचे निष्कर्ष काढून लिहून पाठवलेत आणि त्यांनी अक्षरशः डिस्टन्स पामिस्ट्री हा विषय वापरला असेल आणि त्याच्यात खूप परफेक्शन होतं, चांगलं असतं, बऱ्यापैकी परफेक्शन होतं. आणि त्यामुळे आपल्या संस्थेच्या अभ्यासकांनी वैदिक ज्योतिषशास्त्रासोबत पामेस्ट्रीचा सुद्धा अभ्यास करावा असा सल्ला मी त्यांना देईन. होतं काय ना की संस्थेत आपण भरपूर क्लासेस घेतो, परंतु त्याला एक मर्यादा आहे. अनेक कोर्स आपण मोफत ठेवले म्हणजे ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद, ज्योतिष भास्कर, ज्योतिष अलंकार, ज्योतिष रत्न, ज्योतिष विद्या वाचस्पती. मात्र ते सर्व वैदिक ज्योतिषशास्त्राचे विभाग झाले आणि तरी मला असं वाटतं त्याच्यात जवळपास 1000 व्हिडिओ झालेत. पण असं वाटतं की आपण सर्व वैदिक ज्योतिषशास्त्र अजून 10% पण नाही पोहोचवू शकलो. म्हणजे एक व्यक्ती किती शिकवल्याला मर्यादा आहे. आणि मग अशा वेळी जर तुमच्यासारखे तज्ज्ञ आले की जे पामेस्ट्री शिकवत आहेत तर विद्यार्थ्यांना एक मोठ्या प्रमाणावर लाभ होईल मला असं वाटतं. त्यानुसार सुद्धा तुम्ही मार्गदर्शन नक्कीच कराल. आणि बोला. मला असं सांगायचं होतं की डेस्टिनी मॅनेजमेंट आणि जनरल स्टडी याच्यात बेसिक फरक असा आहे की वी क्रिएट टूल बॉक्स. म्हणजे आम्ही अशा काही गोष्टी घ्यायच्या की ज्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात वापर करता येईल. आपल्या प्रचलित ज्योतिषशास्त्रामध्ये भरपूर गोष्टी आहेत पण त्याचा दैनंदिन वापर करणं मात्र कठीण आहे. सर, या विषयावर ना विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न विचारलेलेच आहेत. चालेल चालेल, नक्की. मला असं वाटतं की त्यांचा प्रश्न येऊ द्यावा मग आपण बोलावं. हो, नाहीतर असं व्हायचं की गुरुजी अंतर्ज्ञानी आहेत, प्रश्न येण्यापूर्वीच उत्तर देत आहेत. तर आपण थोडं स्टेप बाय स्टेप जाऊया. चालेल. भाग्य हे व्यक्तीचं असतं, देशाचं असतं, राज्याचं असतं, सामूहिक भाग्य असतं, जागतिक असतं, ब्रह्मांडाचं सुद्धा स्वतःचं एक भाग्य आहे. याबद्दल काय बोला? बापरे, एक जरा धापा टाकूया आधी. 1999 मध्ये जेव्हा आपण ही संकल्पना पहिल्यांदा मांडली तेव्हापासून एक नियम असा होता, सामूहिक भाग्य व्यक्तिगत भाग्यापेक्षा श्रेष्ठ असतं, शक्तिमान असतं. करोना येईपर्यंत सामूहिक भाग्य या विषयावरती बऱ्याच विद्वानांची मतं ही खूप चांगली नव्हती. आणि जेव्हा करोना सुरू झाला तेव्हा हे सगळे विद्वान बिळात जाऊन बसले. कारण त्यांच्या लक्षात आलं की सामूहिक भाग्य खरोखर काम करत असतं. वस्तुतः आज आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा ती सामूहिक भाग्यातून घडली आहे का हे तपासून बघता येतं. म्हणजे आता मी महाराष्ट्रात राहतो तर त्याचा मला फायदा किंवा तोटा होतो, मुंबईत राहतो त्याचा मला फायदा किंवा तोटा होतो, मी ज्या विशिष्ट भाषेत बोलतो त्याचा मला फायदा किंवा तोटा होतो. हा एक सामूहिक अस्तित्वाचा प्रकार आहे. जेव्हा जेव्हा आपण एखाद्या सामूहिक अस्तित्वाच्या प्रकाराची चर्चा करतो तेव्हा सामूहिक भाग्य ही सुद्धा एक वस्तुस्थिती आहे, हे आम्हाला विसरता येणार नाही. असा तो सामूहिक भाग्याचा परिणाम असतो. देशाचं भाग्य हे पाहताना स्वतंत्र भारताची कुंडली असा एक विषय फार पूर्वी मी हाताळला होता. स्वतंत्र भारताची कुंडली म्हणजे राजधानीची कुंडली असं अनेक लोकांना वाटतं, परंतु ते चूक आहे. ते चूक आहे किंवा अपूर्ण आहे. मी चूक म्हणणार नाही, अपूर्ण आहे असं म्हणेन. कारण एकाच वेळी जेव्हा दिल्लीत एशियाड चालू होतं, अपना उत्सव चालू होता, तेव्हा देशातल्या अन्य भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती हिंसाचार सुद्धा घडत होते. आणि त्यातून अशी गोष्ट निर्माण झाली, जर तुमचा देश एक असेल तर एखाद्या माणसाचे पाय कापले जात आहेत किंवा पायाला वेदना होत आहेत त्यावेळी चेहरा कसा हसू शकेल. म्हणजे तो एकच कुंडली सगळ्याची असावी याचा विरोध करतो. स्वतंत्र भारताची कुंडली ही सुद्धा एक सिंगल चार्ट नसून त्यावेळी असणाऱ्या कमीत कमी 15 ते 16 कस्पल चार्ट आणि हजारो
कुंडल्या बनू शकतात. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर त्याचा वेगवेगळ्या तऱ्हेने अवलोकन करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला याचं स्पष्टीकरण देणं सोपं जाईल. म्हणजे सांगायचं झालं तर 15 ऑगस्ट 1947च्या वेळची जर कुंडली आपण काढली तर मुंबईच्या सुद्धा 4 कुंडल्या तयार होतात. बरं. जसं दक्षिण मुंबईच्या 2 कुंडल्या तयार होतात, अगदी सायनपर्यंत आणि माहीमपर्यंत. आणि माहीमच्या पुढच्या सबअर्बची वेगळी कुंडली असते आणि सायनच्या पुढच्या सबअर्बची कुंडली वेगळी असते. अशा 4 जर कुंडल्या वेगळ्या असतील तर तुम्ही जर मुंबईचं जरी निरीक्षण केलं तरी ह्या 4 भागांचं निरीक्षण तुम्हाला वेगळं पाहायला मिळेल. ओके, सो सामूहिक भाग्य इज एक्सप्लेनेबल इन दॅट सेन्स. तेवढा त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे. आणि हे सहसा घडतं की जेव्हा जेव्हा आपण देशाचं भाग्य सांगतो तर दिल्ली गृहीत धरतो. ही एक कॉमन पद्धती आहे. परंतु या पुढे तसा विचार करायला लागेल की बहुना अनेक ज्योतिषी जे पुढच्या वर्षाचं देशाचं भविष्य सांगत असतात, यूट्यूब चॅनलवरून देखील सांगत असतात, त्यांनीसुद्धा ह्या विषयाचा विचार करावा. किंबहुना आपण जेव्हा देशाचं भविष्य यूट्यूबवरून सांगतो तेव्हा त्याच्यात वैविध्य आनंदच असतो. म्हणजे देशाचं भविष्य सांगताना मागच्या वेळी जसं आम्ही सांगितलं होतं दक्षिण भारत, उत्तर भारत, पूर्व भारत, मात्र आम्ही मुंबईचे 4 भाग हा विषय अजून केला नव्हता. परंतु ही सुद्धा एक विचारांची दिशा असू शकते की किंबहुना असायला हवी. आपण स्थूल तर्काकडून जसजसं सूक्ष्म तर्काकडे जातो तसतसा तो विभाग अजून जास्त सक्रिय होत जातो. आणि हे छानच आहे. विद्यार्थ्यांना देखील अभ्यासाची एक वेगळी दिशा यातून नक्कीच मिळेल आणि त्यांनी तो करावा. म्हणजे कसं असतं ना की आपल्या संस्थेत संशोधन हा महत्त्वाचा विभाग आहे. मग आज जेव्हा तुमच्यासमोर हा विषय आला की मुंबईच्या 4 कुंडल्या असू शकतात, तर त्या नेमक्या कशा, त्या कशा मांडायच्या आहेत, त्यामध्ये फरक कोणता येतो आणि त्यानुसार घटना कशा घडतात याचं संशोधन विद्यार्थ्यांनी करावं. आणि तुम्ही केलेलं संशोधन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे इतर विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा मिळेल. एक गोष्ट ॲड करू याच्यामध्ये. नक्कीच. जेव्हा मी स्वतंत्र भारताच्या कुंडलीचा विचार करत होतो तेव्हा पश्चिम किनारपट्टी अगदी थेट केरळापर्यंत ह्या सगळ्याचं मेष लग्न आहे त्यावेळी आणि बाकीच्या भारताचं वृषभ लग्न आहे. बरं. मेष लग्नात जन्माला आलेली माणसं ही डॉमिनेटिंग, ॲग्रेसिव्ह आणि इंडिपेंडंट आहेत. ती राजस भावापेक्षा आक्रमकतेकडे भर देणारी आणि महत्त्वाकांक्षी मंडळी आहेत. आयदर दे हॅव पॉवर सेंटर ऑर दे वॉन्ट टू हॅव रिमोट पॉवर. जसं मेष लग्नाच्या कुंडलीला चतुर्थात मंगळ असणार होता आणि त्यामुळे आपण त्याचा विचार करू शकतो. महाराष्ट्रात निर्माण झालेले नेते असतील किंवा केरळात निर्माण झालेले नेते असतील किंवा पश्चिम भारतात निर्माण झालेले नेते असतील, त्यांच्यामध्ये एक खूप वेगळा ॲग्रेशन हे तुम्हाला पाहायला मिळतं. बाळासाहेब ठाकरे एक्झॅक्टली. किंवा आणखी दक्षिणेकडचे नेते तुम्ही पाहिलेत तुमच्या लक्षात येईल की ते कशा तऱ्हेचे आक्रमक नेते होते, त्याचाही आपण ते विचार जरूर करू शकतो. डेस्टिनी मॅनेजमेंट हा विषय आपण मुख्यतः यशासाठी वापरतो. यश, पैसा, प्रसिद्धी. 21व्या शतकात नाती-गोतीपेक्षा पैसा, पद, प्रतिष्ठा. तर डेस्टिनी मॅनेजमेंटने आपण सक्सेस या विषयावर कशा पद्धतीने विचार करतो? या विषयाचं एक सोपं टूल किंवा प्रिन्सिपल आहे ज्याला आम्ही म्हणतो लॅडर ऑफ सक्सेस. बरं. यशाची शिडी. आणि ही यशाची शिडी म्हणजे आजच्या काळातली वायुतत्वाची शिडी. बरं. ओके. वायुतत्व जे आहे हे प्रसरण करतं, हेच तुम्हाला यश मिळवून देतं. त्याच्यात 3 पार्ट आहेत. पार्ट नंबर 1 ज्याला आपण म्हणतो संभाषण किंवा कम्युनिकेशन्स. दुसरा पार्ट आहे त्याला आपण म्हणतो ग्लोरिफिकेशन्स किंवा मार्केटिंग. आणि तिसरा भाग आहे तो टूलबॉक्स म्हणजे टेक्निकल नो हाऊ आणि त्याचा उपयुक्तता. ह्या तिन्हाची शिडी कोणालाही जशी मिळेल तसा तो उंच होत जातो. बरं. डेस्टिनी मॅनेजमेंट हे प्रमाण वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त टूल आहे आणि हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही, कारण ह्या टूलचा तुम्ही न सांगता सुद्धा खूप चांगला वापर करून घेतला आहे. एक चांगली टीम निर्माण केलेली आहे, एक मोठ्या प्रमाणामध्ये विषयाला एक मार्केटिंग निर्माण करून घेतलेलं आहे आणि त्याला एक दर्जा निर्माण केला आहे, तो सुद्धा तंत्रशुद्ध पद्धतीने करण्याचा प्रयत्न करून. आणि त्यामुळे 3711ची लॅडर ही नक्कीच तुम्हालाही माहिती आहे, प्रेक्षकांनाही माहिती आहे, त्यांनी त्याचा वापर करावा. म्हणजे 3, 7, 11 या राशीतील ग्रह, 3, 7, 11 या भावातील ग्रह यांचा विचार केला असता तुम्हाला यशाची शिडी म्हणजे काय हे निश्चित समजेल. छान.
खरं तर अभ्यासकांचा पुढचा प्रश्नच हा होता की डेस्टिनी मॅनेजमेंटचे टूल बॉक्स म्हणजे काय. आता सर तुम्ही काय केलं ना की त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि पुन्हा एक नवीन प्रश्न अभ्यासकाच्या माइंडमध्ये ठेवून दिला, यशाची शिडी म्हणजे काय. परंतु आता मी ते लगेच विचारत नाही, कारण आता मी असं ठरवलं आहे की ज्योतिष अभ्यासक, ज्योतिषप्रेमी जे प्रश्न विचारतील तेच आपण पॉडकास्टिंगमध्ये घेऊया. डन डन चलेगा. तर ठीक आहे, मे बी कदाचित शक्यता आहे पुन्हा ज्योतिषप्रेमींनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न विचारले, किंवा आपण एक काम करूया की साधारणपणे 1000 लाईक झाले की मग आपण पुन्हा पॉडकास्टिंग करूया. डन. हां, आणि कमेंट्स तर त्याला अनुसरून अभ्यासकांनी जास्तीत जास्त प्रश्न विचारावे. जर तुमची इच्छा असेल की पुरोहित सरांनी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर येऊन तुम्हाला मार्गदर्शन करावं, तर तुम्ही तसे प्रश्न नक्कीच विचारू शकतात. डेस्टिनी ऑपरेट्स थ्रू माइंड याचा नेमका अर्थ काय? ज्यांना ज्योतिषशास्त्राची माहिती आहे त्यांच्यासाठी एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगेन. बरं. भाग्य कशातून ठरतं? नवम स्थानातून. आणि नवम स्थान हे बाहेरच्या विचारांना थारा देणारं, समजून घेणारं स्थान आहे. बरं. आणि प्रत्येक माणसाच्या मनात येणारे विचार हेच त्याच्या भाग्याचे किंवा दुर्भाग्याचे घटक ठरतात. परफेक्ट. सुंदर. करेक्ट. सो डेस्टिनी ऑपरेट्स थ्रू माइंड. 2 माणसं, त्याच्यापैकी एक यशस्वी आणि एक अपयशी, यांनी एखाद्या विषयावरती, एखाद्या विचारावरती जे केलं त्यावर त्यांचं भाग्य घडलं किंवा बिघडलं. याच संकल्पनेला आपण डेस्टिनी ऑपरेट्स थ्रू माइंड असं म्हणतो. ग्रेट. खूपच छान. आपण अजून एक आजच्या काळात महत्त्वाचा विषय झालेला आहे की मौना प्रत्येकाला एक असं तर इझी वे वाटतो, पैसे कमवण्याचं सोपं सुटसुटीत साधन की जे प्रत्येकाला हवं आहे, शेअर मार्केट. त्याबद्दल काय सांगाल? हा अत्यंत धोकादायक विषय आहे. बरं. याचं एक प्रमुख कारण म्हणजे ट्रेडिंगमध्ये पैसे मिळतील की नाही हे कुंडलीवरून सांगता येऊ शकतं. एक हो, परंतु केव्हा, कसे आणि किती मिळू शकतील हे मात्र अत्यंत धोकादायक आहे. याचं कारण आहे की ट्रेडिंग हा युनिव्हर्सल डेस्टिनीचा पार्ट आहे, हा इंडिव्हिज्युअल डेस्टिनीचा पार्ट नाही आहे. कारण त्याला इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर्स हे जगभरात कुठेही असू शकतात आणि कुठेही घडलेल्या घटनेचा ट्रेडिंगवरती, शेअर बाजारावरती, सगळ्यावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तिथे ज्योतिषशास्त्र वापरणं हा एक धोक्याचा प्रवास आहे. जे ह्याच्यावर संशोधन करतायत किंवा वापर करतायत त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. परंतु लक्षात घ्या की इथे जाताना कदाचित एकदा तुमचं छोटंसं भविष्य बरोबर येईल, पण अनेक वेळा मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नुकसान भोगायला लागू शकेल. म्हणून यापासून जरूर सावध राहा, आपली कॉमन सेन्स इंटॅक्ट ठेवा आणि याचा वापर जरूर करा. छानच. मस्त. यशस्वी होण्यासाठी, विजयी होण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी ग्रह आपल्याला सहकार्य करतात किंवा काही ग्रह विरोध देखील करतात. तर यशस्वी होण्यासाठी किंवा विजयी होण्यासाठी सहकार्य करणारे ग्रह कोणते? अभिजित प्रतिष्ठाननी 2005 मध्ये एक निरीक्षण वजा संशोधन केलं. मी त्याला संशोधन म्हणत नाही, कारण त्याला संशोधन म्हटलं की ताबडतोब ते विज्ञानाच्या कसोटीवर तपासण्याची वेळ येईल आणि मग त्यातून त्या संशोधनाचे निकष हे त्यातली गंमत संपेल. मूलतः जी माणसं यशस्वी होतात त्यांच्याकडे 3 गुणधर्म प्रामुख्याने दिसतात. बरं. आणि ॲस्ट्रॉलॉजिकली सुद्धा तुम्ही ते तपासून पाहू शकता. एक म्हणजे विजन, जी रवीकडे असते. विजन आणि ॲटिट्यूड हा रवीकडे असतो, तो विजय होण्यासाठी आवश्यक असतो. दुसरी गोष्ट म्हणजे धाडस आणि त्याच्याबरोबर उपक्रम करायची सवय किंवा तयारी, जी मंगळाकडे असते. बरोबर. म्हणजे 10 वेळा पडल्यानंतर सुद्धा 11व्यांदा उभं राहून मारामारी करणारा मंगळ हा विजेता नाही झाला तरच आश्चर्य, ते कोणतंही क्षेत्र असेल. म्हणून कित्येक वेळा आपलं असं दिसतं संगीत क्षेत्रात सुद्धा चांगले मंगळ यशस्वी होताना दिसतात आणि उत्तम शिक्षक, उत्तम शुक्र हे घरी बसलेले असतात. तिसरा विजय होणारा ग्रह म्हणजे बुध. बरं. ज्याला कुणाची कॉपी करावी हे समजतं आणि व्यवहार समजतो, तो आयुष्यात यशस्वी होतो. तो कधीही अग्रेसर राहायचा प्रयत्न करत नाही आणि तो यशस्वी माणसाच्या बाजूला उभा राहून त्याचा हात धरून आरामात यशाची शिडी पार करत असतो.
असा बुध, हे 3 ग्रह विजयी होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे जर तुमच्याकडे नसतील तर ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा किंवा सुनील पुरोहित मॅडम यांना संपर्क करा. खूप छान. मागे एक तुम्ही छान उदाहरण दिलं होतं की बुध ग्रह विजयी कसा होतो कॉपी करून. मला वाटतं पाणीपुरीवर सांगाल का प्रेक्षकांना आवडेल ऐकायला? एक खूप सुंदर उदाहरण शेअर केलं मी, थोडं ते मॉडिफाय करतो. एक नवीन रस्ता आहे, नवीन जागा निर्माण झाली, तिथे पहिला जर घर कोण बुक करणार असेल, फ्लॅट कोण बुक करणार असेल तर तो रवी असतो. तो एक जागा बुक करून ठेवतो आणि काही करत नाही, थांबतो. त्याच्यानंतर एक मंगळ असतो, तो म्हणतो अरे नवीन जागा निघाली, आपण काहीतरी काम करूया, म्हणून तो एक स्टॉल टाकतो, सँडविचचा, पाणीपुरीचा किंवा कसला तरी एक स्टॉल टाकतो आणि त्याचा स्टॉल चालायला लागतो. त्या स्टॉलला गर्दी वाढायला लागते, त्याच्या धंद्याला थोडाफार फायदा दिसायला लागतो. जाणारे येणारे बुध हे योग्य निरीक्षण करतात आणि त्याच्या बाजूला एक ज्यूसचा स्टॉल काढतात. तो ज्यूसचा स्टॉल हळूहळू चालायला लागतो. त्या पाणीपुरीवाल्याला, त्या सँडविचवाल्याला त्याची अडचण होत नाही. करता 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 तो ज्यूस बरोबर हळूहळू दुसरे काही बर्गर विकायला सुरुवात करतो, आणखीन काही प्रकार विकायला सुरुवात करतो, पिझ्झा विकायला सुरुवात करतो आणि एक दिवस कंटाळून तो मंगळ त्याचं दुकान बंद करतो आणि हा मंगळाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ते चालू करतो आणि त्या यशस्वी रीतीने चालवून दाखवतो. आणि त्यावेळी रवीचं दुकानसुद्धा जास्त भावात विकलेलं असतं. तेव्हा फायदा करून हे 3 ग्रह काम करतात आणि त्यांची गिराईकं चंद्र, शुक्र आणि राहू हे सगळ्यांकडे रांगा लावून भरपूर खात असतात आणि पित असतात आणि आरोग्यविषयक सल्लेसुद्धा घेत असतात. खूपच छान सर, खूप छान प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता आपण काही रॅपिड फायर प्रश्न विचारू. जरा मला नीट बसू दे. रॅपिड फायर म्हणतात तर मला भीती वाटायला लागली. येस. गुरु परंपराविषयी आपलं मत. ह्या क्षेत्रात आल्यापासून मला एका प्रश्नाने खूप घाबरवलंय. तुम्ही कोणाला काहीही ज्योतिषशास्त्र शिकवा की ते पटापटा पाया पडायला सुरुवात करतात आणि नंतर नंतर तुम्हाला असं वाटायला लागतं की ह्याला मी घडवलं, हा माझ्यामुळे ज्योतिषी झाला आणि तिकडे खूप मोठी गडबड व्हायला सुरुवात होते. म्हणजे कित्येक संमेलनांमध्ये हा माझा विद्यार्थी, तो माझा विद्यार्थी, हा माझा पण विद्यार्थी आहे, अशा तऱ्हेचा उद्घोष सुरू होतो आणि बिचाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था खराब होते. काही विद्यार्थी प्रायव्हेटली सांगतात की आम्ही ह्यांच्याकडूनच नाही, आम्ही बऱ्याच जणांकडून शिकलो आहे. हे एक गुरु होते, त्यामुळे गुरूंची अवस्था ऑकवर्ड होते. ह्याच्यावरती माझं एक मत आहे, जेव्हा विद्यार्थ्याचे पाय गुरुच्या बुटाच्या बाहेर जातात तेव्हा गुरुनी हा माझा विद्यार्थी आहे हे सांगण्याचा उद्दामपणा करू नये. हे शिष्यानेच सांगावं की हा माझा गुरु आहे किंवा माझा गुरु नाही, म्हणजे ऑकवर्ड पोझिशन निर्माण होणार नाही. आपण सगळे एकमेकांचे मार्गदर्शक असतो आणि मार्गदर्शक म्हणजे ट्रेनर असतो आणि ट्रेनर आणि गुरु ह्या 2 शब्दांमध्ये खूप अंतर आहे. गुरु हा होलिस्टिक किंवा संपूर्ण विशिष्ट पद्धतीच्या जीवनशैलीचा सुद्धा एक जबाबदारी घेणारा घटक असतो. या उलट बुध हा त्या विशिष्ट विषयाचं प्रशिक्षण देणारा घटक असतो आणि त्या दोघांच्यातला फरक जर लक्षात आला तर शिक्षकांना त्याचा मनस्ताप नंतर होणार नाही. योग्य आहे. आणि तसंही हा माझा विद्यार्थी हे गुरुने कधी बोलूच नाही. हे गुरुने बोलायचं कार्यच नाही आहे. विद्यार्थ्यांनीच सांगायला हवं की हे माझे गुरु आहेत आणि तेच योग्य आहे. त्या पलीकडे गुरूंनी हा प्रकार करू नये असं माझं देखील मत आहे. परंतु तो एक वेगळा विषय झाला. माझ्या प्रश्नाचा टोन खरं तर वेगळा होता, परंतु तुम्ही दिलेलं उत्तरही छान आहेत. आपण आता राहू देऊ. मुहूर्त कशाला म्हणतात? मुहूर्त म्हणजे चांगली वेळ. बरं. आणि चांगली वेळ ही सगळ्यांना एकाच वेळी एकच असते असं मात्र मला वाटत नाही. याच्यावरती मी तुम्हाला छोटा एक किस्सा सांगतो. बरं. साधारणतः आपल्याकडे लग्नाचे मुहूर्त अभिजित मुहूर्त असतात 12:40 12:38 मुंबईसाठी, आणि त्यावेळी जर लग्न लावलं तर ते चांगलं आहे असं म्हणायला हरकत नसते. पण प्रॅक्टिकली कसं असतं की तुमचा अख्खा कार्यक्रम हा त्यामुळे डिस्टर्ब होण्याची शक्यता असते. या उलट तुमचा दिलेला मुहूर्त हा जर समजा 10:30 11 अशा वेळेचा असेल तर त्यावेळी त्यांचं कार्यसुद्धा व्यवस्थित होत असतं आणि वेळ पण नीट साधता येत असते. मुहूर्त म्हणजे चांगली वेळ, हे मी मुद्दामून पुन्हा नमूद करतो आहे. प्रत्येक कार्यासाठी चांगली वेळ ही वेगवेगळी असते आणि प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली वेळ ही सुद्धा वेगवेगळी असते. मग ते लग्नाचा मुहूर्त असेल, एखाद्या गृहप्रवेशाचा मुहूर्त असेल, एखाद्या कामाचा मुहूर्त असेल, एखादं नाव नोंदवण्याचा पण मुहूर्त असेल, गाडी घेण्याचा मुहूर्त असेल,
हा व्यक्तिविशेषसाठीच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि सामूहिक मुहूर्त हे पाळावेत, परंतु सामूहिक मुहूर्तच फक्त पाळावेत असं मात्र मला नक्कीच वाटत नाही. छान, खूपच छान. कुंडली जुळत नसल्यास लग्न करावे का? आपल्याकडे काय होतं ना की कुंडली जुळवल्या जाते, मग लग्न केलं जातं. मग 21व्या शतकात कुटुंब व्यवस्था मुळातच विस्कळीत झालेली, आणि मग नंतर ते छानपैकी सांगतात की आम्ही कुंडली जुळवून लग्न केलं होतं, मग असं का झालं? तर हे 2 प्रश्न एकात एक आहेत. दोन्ही प्रश्नांची सोबत उत्तरं द्यावी. हा रॅपिड प्रश्न आहे, म्हणून मी सांगेन की विवाह करणारे ग्रह 2च माझ्या मते. एक गुरु जो परंपरेसाठी विवाह करतो, कुटुंबासाठी विवाह करतो, आणि शुक्र जो पॅशनसाठी विवाह करतो. बरं. पॅशनसाठी विवाह जे करतात त्यांना कुंडलीचं विधी निषेध नसतो, त्यांना त्याचं सोयरसूतक नसतं, ते लग्न करून मोकळे होतात. फक्त आता प्रश्न आहे तो गुरुमुळे केलेलं लग्न, आणि त्याला जो चॅलेंज असतो हा परिस्थितीचा असतो, हा पॅशनचा असतो, हा खऱ्या अर्थाने असणाऱ्या आवडीनिवडीचा असतो. जर आपण ठरवून लग्न करणार असू तर त्यांचं पॅशन लेवल मॅच होतं आहे का हे नक्की बघावं. म्हणजे इतर पद्धतींबरोबरच त्यांचे पामसुद्धा मॅच करावेत असं मी म्हणेन. आणि जर शुक्राच्या पद्धतीने लग्न करणार असू तर त्यांच्या सामाजिक धारणा, खाण्यापिण्याच्या सवयी आणि कुटुंबाबद्दल असणारं मत हे जर मॅच नसेल तर त्यांना चॅलेंजेस येतात असं आपण म्हणू शकतो. गुरुच्या लग्नाला शुक्राचा चॅलेंज असतो आणि शुक्राच्या लग्नाला गुरुचा चॅलेंज असतो, एवढं मी नक्कीच तुम्हाला सांगू शकेन. परफेक्ट. प्रश्न कुंडली आणि उत्तर कुंडली वेगवेगळे असतात का? ज्योतिष शिकायला लागल्यापासून अगदी पहिल्या दिवशी लोकांना प्रश्नकुंडली हा प्रश्न पडतो. परदेशातून तुम्हाला एक फोन येतो आणि तो तुम्हाला काहीतरी विचारत असतो. ज्योतिषी समोर स्वतःसमोर जे काही दिसतंय त्याप्रमाणे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. मूलतः जेव्हा एखादी व्यक्ती एका वेगळ्या लोकेशनवरून प्रश्न करते तेव्हा त्याच्यासमोर असणारी ग्रहस्थिती ही वेगळी आहे, आणि त्यामुळे त्याच्याकडे जी कुंडली समोर दिसते ही त्याची प्रश्नकुंडली आहे. ओके. हां, तर त्याप्रमाणे तो प्रश्न विचारतोय. त्यामुळे प्रश्नकुंडली ही ज्योतिषाने जातकाची धरावी आणि त्याप्रमाणे त्याचं विश्लेषण करावं, तर ते जास्त अचूक असेल असं माझ्या अनुभवात आलेलं आहे. आणि ह्या उलट ज्योतिषाला परमिशन कसली आहे, तर टाईम कोणता चांगला आहे, केव्हा घडावं, केव्हा करावं, केव्हा करू नये हे सांगण्याची परमिशन ज्योतिषाला आहे. ती त्याच्या रुलिंग प्लॅनेट्सप्रमाणे आहे. म्हणजे रुलिंग प्लॅनेट्स ज्योतिषाचे आणि प्रश्नकुंडली जातकाची याची कॉम्बिनेशन्स आपण एकत्र घेतली तर सक्सेस जास्त मिळेल असं मला वाटतं. छान. मला वाटतं विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, आणि अजून काही याचा सखोल प्रश्न तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सर आपल्याला माहिती देणारच आहेत. परदेश गमनाने भाग्य बदलेल का? डेस्टिनी मॅनेजमेंटची चर्चा करताना मागच्या वेळी आपण एक विचार केला होता. कोणतीही घटना घडण्यापूर्वी आधी शक्यतांचा जन्म होतो, होय. आणि त्या जर शक्यता आम्ही बदलल्या तर नक्कीच भाग्य बदलतं. परदेश गमन भाग्य बदलू शकतं, फक्त ते भाग्यच असेल की दुर्भाग्य असेल हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल. एक पण परदेश गमनाने भाग्य बदलेल, येस, नक्कीच बदलेल. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना अंतर्ज्ञानाला किती महत्त्व आहे? कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना अंतर्ज्ञानाला प्रचंड महत्त्व आहे, परंतु अंतर्ज्ञानावरती केवळ अवलंबून राहणं हे धोकादायक आहे. आणि म्हणूनच मी असं म्हणेन, तंत्रशुद्ध, शास्त्रशुद्ध आणि उत्तम अभ्यास करा, आणि शेवटी जेव्हा तुम्हाला पूर्व की पश्चिम असा प्रश्न पडेल तेव्हा अंतर्ज्ञानाकडे जा. पहिल्या क्षणापासून तुम्ही अंतर्ज्ञानाकडे गेलात तर कुठे जाल हे सांगणं मात्र कठीण आहे. बरोबर. या विषयाच्या प्रगतीसाठी श्रेय कुणाला द्याल? ज्योतिषशास्त्र आज जे प्रगत होतं आहे किंवा महाराष्ट्रात प्रगत होतं आहे त्यासाठी मी 3 गोष्टींना फार महत्त्व देणार आहे. बरं. सगळ्यात पहिलं महत्त्व मी देईन अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धेच्या कार्याला. Great. कारण त्यांच्यामुळे होय. ज्योतिषशास्त्रामध्ये येणारा नवा वर्ग हा विश्लेषणात्मक विचार करायला लागला आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामधला फरक समजायला लागला. दुसरं महत्त्व मी देईन संगणकाला, की ज्यावेळी कॉम्प्युटर आले आणि कॉम्प्युटरमध्ये कुंडल्या चांगल्या बनायला लागल्या
तेव्हा या विषयाची प्रगती मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आणि महाराष्ट्रामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राशीचक्र. होय. कर्मणुकीच्या माध्यमातून प्रत्येक माणसाच्या मनात ज्योतिषशास्त्राविषयी घर उत्पन्न करणारे शरद उपाध्ये सर किंवा आज यूट्यूबच्या माध्यमातून त्याचा प्रचार करणारे तुम्ही, हे सगळी मंडळी, दे आर ऑल प्लेइंग अ लॅडर फॉर डेस्टिनी मॅनेजमेंट अँड ॲस्ट्रॉलॉजी. ग्रेट. धन्यवाद. पती पत्नी जर पटत नसेल तर घटस्फोट घ्यावा का? पुष्कळ वेळा कसं असतं की घटस्फोट टाळणं हे चांगलं आहे असं लोक म्हणतात, परंतु प्रत्येक वेळी तर तसं असतंच असं नाही. काही वेळा घटस्फोट हे सुद्धा डेस्टिनी मॅनेजमेंट सोल्युशन असू शकेल आणि त्यामुळे घटस्फोट घेऊच नये किंवा घ्यावाच ह्या प्रकारे कोणत्याही तऱ्हेचा पूर्वग्रह ज्योतिषाने ठेवू नये. मी 100 घटस्फोट टाळले असं म्हणणं आणि 100 लोकांना उगीचच एकमेकांबरोबर राहायला लावलं, हे मात्र धोकादायक असू शकतं. कदाचित त्यातून एखादा हिंसाचार घडू शकतो आणि एखाद्या माणसाचं आयुष्य हे खऱ्या अर्थाने बर्बाद होऊ शकतं. त्यामुळे फक्त लग्न किंवा घटस्फोट घ्यावा किंवा घेऊ नये याच्याऐवजी त्या स्थितीत जे योग्य असेल ते जरूर करावं असं मी म्हणेन. खूपच छान. कारण की या दृष्टीने विचार होणं गरजेचं असतं. शेवटी एकच आयुष्य आहे, ते प्रत्येकाला सुखाने जगण्याचा अधिकार असतो आणि मानवी आयुष्य सुखद व्हावं यासाठीची या शास्त्राची निर्मिती झालेली आहे. आपण अभ्यास करताना अनेक वेळा अलीकडे ॲस्ट्रो वास्तू ही एक वेगळी कन्सेप्ट विचार करतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी पिंडी ती ब्रह्मांडी हा अभ्यास आहेच, मात्र एखाद्या व्यक्तीच्या भाग्यात जे काही असतं ते त्याच्या वास्तूत उमटून दिसतं आणि वास्तूत असेल तर ते त्याच्या पत्रिकेत उमटून दिसतं. आणि जेव्हा दोन्हीकडे एखादी घटना होते तेव्हा तिचा प्रभाव जास्त सखोल असतो. तर वास्तुशास्त्र आणि कुंडली यांचं नातं काय? तुम्ही विषयाला डायरेक्ट पहिली बाउंड्री मारली. जेव्हा दोन्हीकडे सारखे दोष असतात तेव्हा त्याचे परिणाम विदारक असू शकतात, किंवा दोन्ही ठिकाणी चांगली स्ट्रेंथ असेल तरीसुद्धा त्याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला चांगला मिळू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं कुंडलीमधील चतुर्थ भाव हा शनी, राहू, चंद्र अशा ग्रहांनी जर दूषित असेल आणि त्याची वास्तू उत्तरेला दूषित असेल तर त्याचा त्रास होण्याची शक्यता निश्चितच जास्त दिसते. वास्तुशास्त्राचा उपयोग करताना KYC म्हणजे नो युअर क्लायंट, ज्योतिषशास्त्राचा विचार करताना सुद्धा नो युअर क्लायंट, आणि जर तुम्ही तुमच्या क्लायंटला नीट समजू शकलात तरच त्यांना उत्तम मार्गदर्शन करू शकाल असं मला वाटतं. छान. देशाच्या परिस्थितीत तुम्हाला एखाद्या प्रश्नावर चिंता वाटते का? मला सगळ्यात मोठी चिंता देशातल्या एका प्रश्नाची वाटते. आणि त्या प्रश्नाचं नाव आहे झुंडशाही. बरं. लोकशाही आणि झुंडशाही याच्यात एक बेसिक फरक आहे. आपण वृषभ लग्नाची कुंडली देशाची धरतोय, मॅक्झिमम एरियाची, जी राहूनी ऑक्युपाय केलेली आहे. त्याचा परिणाम असा होतो की कुठेही एक छोटा गट सुद्धा संघटित होतो आणि आपले विचार इतरांवरती दामटायला सुरुवात करतो. आणि त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध सामूहिक लढा ह्याचा परिणाम म्हणून झुंडशाही प्रत्यक्षात येते. मग ती कोणत्याही प्रकारची असो, मग तिथे रस्ते बंद करणे असो, रस्ते चालू ठेवणं असो, किंवा कुठेही कोणीही आपली मतं आपल्या प्रकारच्या 100-200 लोकांना घेतं आणि इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतं. तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था तसंच माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेची भीती निर्माण करतात. लोकशाहीचा जर आम्हाला जास्तीत जास्त चांगला वापर करायचा असेल तर जे प्रश्न न्यायालयातून, संसदेमधून किंवा चांगल्या मार्गाने सुटत असतील त्या ठिकाणी लोकांनी रस्त्यावर येणं टाळावं असं मला वाटतं. त्यामुळे परस्परांबद्दल तिरस्कार निर्माण होऊ शकतो, द्वेष निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे लोकशाही खऱ्या अर्थाने धोक्यात येऊ शकते असं मला वाटतं. स्वतंत्र भारताच्या कुंडलीचा विचार केला आपण तरीसुद्धा मी तुम्हाला असं म्हणेन की या देशाला झुंडशाहीमुळे त्रास होण्याची 100% शक्यता आहे. होय. वृषभ लग्नाच्या कुंडलीचा केला तरी वाटतं, मेष लग्नाच्या कुंडलीला थोडं जास्त वाटतं. खरं तर माणसाने जगा आणि जगू द्या, स्वतः आनंदाने जगा, इतरांना आनंदाने जगू द्या, यासाठीच आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत आणि त्या दृष्टीने आयुष्य जगणं आवश्यक आहे. इतरांसाठी आपण फुलं अंथरू शकलो नाही तर हरकत नाही, काटे अंथरू नका,
झुंडशाहीच्या मार्गाने जाऊ नका, कारण झुंडशाहीच्या मागे जी मानसिक कन्सेप्ट असते ती कुठेतरी डॉमिनेट करण्यासाठी असते. ती नसावी. तुमच्या योग्य मागण्या योग्य पद्धतीने व्हायला हव्यात, त्याला काही हरकत नाही. सर, हा सुद्धा एक वेगळा विचार तुमचा म्हणता येईल. त्यामुळे खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, चर्चा करून. या पॉडकास्टिंगमध्ये विद्यार्थ्यांनाही आवडलं असेल. तुमचेही प्रश्न तुम्ही मांडू शकता, विचारू शकता. धन्यवाद. शुभम भवतु. काही बोलायचं आहे? एकच म्हणेन मी की आम्ही जसे वागतो त्याच्यावरती लोक आमच्या आदर्शांचं मूल्यमापन करतात. बरं. जर आमची वर्तणूक नीट नसेल किंवा आमच्या वर्तणुकीचा इतरांना त्रास होत असेल तर नॅचरली लोक आमच्या आदर्शांची किंमत कमी करतात. जर तुम्हाला कोणालाही असं वाटत असेल की आपल्या आदर्शांना इतरांनी सन्मानाने वागवावं किंवा त्यांचा सन्मान करावा, तर आपण आपलं वर्तन चांगलं ठेवायचा प्रयत्न करू. म्हणजे आपले आदर्शसुद्धा दीर्घकाळ टिकतील आणि त्यांनासुद्धा तोच यथोचित बहुमान, तोच यथोचित सन्मान मिळेल. आणि त्यांच्यातून निर्माण होणारी जी ज्ञानसाधना आहे किंवा जे ज्ञान तुम्हाला मिळण्यासारखं आहे ते नक्कीच लोकांकडे पोचेल आणि त्यांचा बहुमानच होत राहील. खूपच छान. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. थँक्यू व्हेरी मच.